अजित गुलेकर सर आणि श्री राजनभाई नार्वेकर यांच्या माध्यमातून एकाच वेळी 3 गुण प्राप्त केले तर 1000 रुपयाचं पारितोषिक रायवाडी संघासाठी कोणी असू द्या. धन्यवाद. खरोखर आज या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी ज्या देणगीदारानं सडल हातानं आपल्या आयुष्यातील जमापुंजीचा काही खालीचा वाटा या स्पर्धेला दिला ती पुढील प्रमाणे अर्थातच कातलपाडा गावाचे आधारस्तंभ सन्माननीय आदरणीय राजनभाई नार्वेकर रोख रक्कम 2 लाख रुपयाची देणगी या स्पर्धेला आलेले. धन्यवाद. तसेच फायनल सम्राट प्रसन्न सुर्वे साहेब यांच्याकडून वॉशिंग मशीन उत्कृष्ट चढाईसाठी रायगड लिफ्टचे मालक प्रशांत चिंबुलकर यांच्याकडून सुद्धा वॉशिंग मशीन. मान्य श्री महेशजी नार्वेकर डबल डोर फ्रीज पब्लिक हिरोसाठी पिंट्या नार्वेकर सर अर्थात प्रथमेश नार्वेकर सर यांच्याकडून सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी बाईक या हंगामातील सर्वात मोठी वैयक्तिक बक्षीस हे असणार आहे. तसेच ओम चिंबुलकर 2000 नील नार्वेकर 5000. तसेच गॅलीसाठी जमा रक्कम स्पॉन्सरशिप अविनाश मसूरकर सर औकाका रोख रक्कम 15000 रुपये. धोंडीबा कोल्पे 10000 रुपये. श्री नवनीत हलदनकर प्रफुल हलदनकर यांच्याकडून 25000 रुपये. श्री अविनाश दत्तात्रय चिंबुलकर 20000 रुपये. श्री महेंद्र चिंबुलकर 20000 रुपये. श्री दत्तात्रय भाटकर नितीनजी नार्वेकर यांच्याकडून 50000 रुपये आणि सुंदर चिंबुलकर यांच्याकडून 25000 रुपये. तसे दत्तात्रय भाटकर 2500 रुपये. धन्यवाद. खरोखर अनेक स्पर्धांना मी जातो समालोचनाच्या माध्यमातून, परंतु पहिल्यांदा अशी मी स्पर्धा पाहिली. या स्पर्धेला आर्थिक सहाय्य फक्त ग्रामस्थ मंडळ आणि याच ग्रामस्थांनी पूर्ण केले. बाहेरील एक सुद्धा देणगी यांनी घेतलेली नाही. स्पर्धा आपण यशस्वी केलेली आहात. खरोखर स्वागत आहे या आयोजकांचं. मी म्हटलं तुम्ही मनात आणलं तर काही करू शकताय. लाजवाब व्यक्तिमत्व आहेत सर्व आणि दानशूर आहेत. कारण पैसा सर्वांकडे आहे पण देण्याची दान सर्वांकडे नाही हो, हे विसरून जाऊ नका. आयुष्यभर कमवा पण त्यातून काही खारीचा वाटा अशा स्पर्धांसाठी तुम्ही लाख दिलेत तर उपरवाला खरोखर छप्पर फाडके करोडाचे रुपये तुमच्या नक्कीच दानपेटीत तुमच्या तिजोरीत टाकल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. रोहन पाटीलचा हा जबरदस्त पॉइंट आपण बघतोय. या ठिकाणी 5-3 असा फरक येते. आता मात्र रीड वरती येतोय केदारलाल. आपल्या संघाला नवसंजीवनी द्यावी लागेल कारण या ठिकाणी 5-3 असा बॅकफुट वरती आहे. केदारची डीप मध्ये रीड होती, स्मिथ वरती आक्रमण होतं, परंतु या ठिकाणी आपण बघतोय केदार रिक्त हाताने परतलाय. सुपर टॅकलचा मोका असेल. रोहन पाटील रेड वरती आहे. जर्सी नंबर 3 रेड वरती केदार आणि त्याचबरोबर विराज राणे हे 2 डिफेंडर्स मात्र या ठिकाणी जबरदस्त रेड. केदार लाल वरती आक्रमण. पॉइंट मिळवलाय रोहन पाटीलने. आणखीन एक कुंभकर्णाची वेळ चालू झालेली आहे. सन्माननीय आदरणीय सचिनजी पाटील साहेब आपल्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. रोख रक्कम प्रसन्न सुर्वे साहेब फायनल सम्राट यांच्याकडून. जबरदस्त डिफेन्स या ठिकाणी विराज राणेला
डिफेन्स झालेला आहे. सुमित आणि त्याच्या संपूर्ण टीमने सांघिक कामगिरी केली आणि ऑल आउट दिलाय. पहिला ऑल आउट पहिल्या काही मिनिटांमध्ये, पहिल्या सत्रामध्ये आपण बघतोय, पहिल्या हाफ मध्ये बघतोय, काही मिनिटांमध्ये ऑल आउट. 9-5 अशा फरकाने 4 गुणांनी आघाडीवरती जय हनुमान धैरण संघ. स्मित मात्र ना स्मित मात्रेची रेड, सावध रेड करतोय, संयमी रेड करतोय, रिक्त हाताने परतलाय. ऑल आउट्स आता मात्र प्रशांत जाधव. 2 मॅच मध्ये बॅकफुट वरती असणारा संघ विजय झाला. आता तिसऱ्यांदा पुन्हा एकदा बॅकफुट वरती सेमी फायनल मध्ये. मात्र इथे जबरदस्त डिफेन्स झालाय. स्मित मात्रेने त्या ठिकाणी डिफेन्स केलाय आणि प्रशांत जाधव कोर्टच्या बाहेर. 10-5 5 गुणांनी लीड वरती जय हनुमान धैरट संघ. अत्यंत अटीतटीची लढत, सेमीफायनलची लढत. रोहनची रेड, वारंवार रेड, सलग रेड आणि सक्सेसफुल रेड करतोय आतापर्यंत रोहन पाटील. या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी रोहन पाटीलची. जय हनुमान धैरण संघाचा हा एक आघाडीचा रायडर आपण पाहतोय. 2 बंधू मैदानात उतरले. दोन्ही बंधू एकाला डिफेन्सची जबाबदारी दिली तर दुसरा रेड मशीन, पॉइंट मशीन रोहन पाटील आपण बघतोय. सुमित आणि रोहन पाटील. तर खरोखर गत वर्षाचा अजिंक्यपदाचा उपविजेता, खरोखर ज्यांनी असंख्य लोकांची मनं जिंकली असा जय हनुमान धैरण या संघाचे संघ प्रशिक्षक सर्व प्रथमेश पाटील, ॲडव्होकेट प्रथमेश पाटील अर्थात पप्पू दा आपणास पाहायला मिळेल. परंतु संघाच्या मागे न राहता खरोखर व्यासपीठावरून सामना पाहत आहे. स्वागत आहे आपलं. तर आता मात्र नावामध्ये दहशत असा प्रशांत जाधव मैदानात. बघूया समोर कर्दनकाल, मात्र सुमित पाटील घाई होते ऍडव्हान्स टॅकल करण्याचा मानस. समीर हिरवे सारखा कर्दनकाल मध्यरक्षक आपण पाहतोय, ज्याने खरोखर कमी वेळात आणि कमी वयात उत्तुंग भरारी आपल्या मेहनतीच्या जोरावर घेतली आणि खरोखर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. आणि काहीच दिवसात तुम्ही ऐकाल की प्रो कबड्डीमध्ये सुद्धा या खेळाडूंना खातं खोललेलं तुम्हाला पाहायला मिळेल. खरोखर एक वाजवी केली समीर हिरवे. मात्र बघूया मैदानात आता काय साकार करतोय, काय योगदान देते आपल्या गावाच्या नावासाठी. एकीकडे पांडवादेवी रायवाडी तर दुसरीकडे अर्थातच जय हनुमान धैरण. परंतु मी निश्चितच म्हणेन मनोज बेंगाल हा सुद्धा एक टर्निंग पॉइंट आहे. तो म्हणजे जय हनुमान धैरण संघासाठी. 2 वेळा रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व, कुमारगड असा हा मनोज बेंगाल चप्पल चाणक्य आणि चतुर आहे. मात्र काय होईल, आज वापर केलाय मनोज बेंगाल याचा. धोक्यातून वाट काढणार हे मात्र नक्कीच. बघूया आपल्या संघासाठी समोर उभा आहे संकेत बनकर सारखा डिफेन्स. प्रयत्न छान, मात्र क्षेत्ररक्षण जबरदस्त मंथन तंत. (10-8) इथे मात्र कमबॅक केलेला पाहतो रायवाडी संघ, जेथे
बॅकफुट वरती होता, बराचसा पाठीमागे होता, 10-5 असा फरक होता. परंतु त्यानंतर मात्र गुण मिळतात. प्रशांत जाधवची रीड येतोय. प्रशांतने मागच्या रीडवरती पॉईंट मिळवला होता, पण पुन्हा एकदा इथे समीर हिरवे बाद झालाय. ऍडव्हान्स टॅकलसाठी गेला होता आणि समीर आणि त्याचबरोबर स्मित म्हात्रे हे दोन खेळाडू मात्र कोर्टच्या बाहेर जातात. सामना आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय, गुण त्या ठिकाणी व्यवस्थित बघायचे. 8 होते, 2 जर पॉईंट असतील तर 10 होतील बघा. 10-10 सामना आपण बघतोय. रायवाडी जय हनुमान धैरण 10-10 गुणांवरती आलेला आहे. पांडवादेवी रायवाडीने पुन्हा एकदा कमबॅक केलाय. पहिल्या हाफमध्ये पहिल्या काही मिनिटांमध्ये बॅकफुट वरती असणारा संघ आता मात्र ऑल आउटच्या मुश्कीवरती प्रतिस्पर्धीला ऑल आउट देणार की काय. आता लीड घेतलाय रायवाडी संघाने, 1 गुणाचा लीड घेतलाय. ऑल आउटची नामुष्किली आपल्या संघाला वाचवायचं आहे, नवसंजीवनी द्यायची आहे. जय हनुमान धैरण संघ या मॅच मध्ये आणि ऑल आउट. अकरा 14 असा 3 गुणांचा लीड पाहतो आपण बघ या मॅच मध्ये. जे ते 10-5 असा बॅकफुट वरती असताना तिथून मात्र जी सुरुवात केली पांडवादेवी रायवाडी संघाने, त्यानंतर 14-11 म्हणजे 3 गुणांच्या आघाडीवरती आपण पाहिला. जय हनुमान धैरण 11 रायवाडी 14. आता अशी आघाडी निश्चितच मैदानात. जबरदस्त अँकल होल्ड, प्रशांत जाधवला अँकल होल्ड केलाय. स्मित मात्रे पुन्हा एकदा चमकलाय या ठिकाणी. लेफ्ट कॉर्नर वरती जबरदस्त डिफेन्स करतोय आणि प्रशांत जाधव सारख्या एक जबरदस्त रायडरला त्यांनी बाद केलाय. इथे मात्र 12-15 असा सामना आपण पहिल्या हाफ मध्ये जिथे मध्यांतराचा वेळ संपलेला आहे आणि 12-15 म्हणजे 3 गुणांनी वरती रायवाडी संघ आघाडीवरती. सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपण बघतोय कोण पोचणार फायनल मध्ये, जेथे वादळ खारीकवाडा या संघाच्या विरुद्ध 2 हात करण्यासाठी. तर अंतिम सामना ताबडतोब होईल. जयता येत राहायचा आहे. अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र ठरतोय वादळ खारीकवाडा. आपण जयत येत राहायचा आपणास पहिला पुकार देतोय. कोणता संघ अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र होतोय. या सामन्यातून जो संघ जिंकेल त्याला फक्त 5 मिनिटाचा वेळ दिला जाईल आणि नंतर फायनल सुरू होईल. हे दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. जय हनुमान धैरण विरुद्ध पांडवादेवी रायवाडी 12-15 अशा फरकाने 3 गुणांनी वरती आघाडीवरती. सेकंड हाफला सुरुवात होईल. अत्यंत अटीतटीची लढत ही सेमीफायनलची आपण पाहणार आहोत. जय हनुमान चषकाचे मानकरी फायनलच्या दौरमध्ये कोण पोचणार, पांडवादेवी रायवाडी की जय हनुमान धैरण. भूक लागली जामच.
पुन्हा एकदा रेड वरती आलाय. समाधान मोरेची रेड होती, रिक्त हाताने परतलाय, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रोहन पाटीलची रेड. 6च्या डिफेन्स मध्ये रोहन पाटील. बोनस ऑन आहे. रोहनची रेड होतोय. मध्य रक्षकाला टिपलाय. संकेत बानकर वरती रनिंग किक आणि त्याच वेळेला संकेत बानकर कोर्टच्या बाहेर. जबरदस्त कमबॅक. जय हनुमान धेरंड आपण पाहतोय 13-15 2 गुणांचं लीड आता या वेळेला या क्षणाला रायवाडी संघाकडे. समाधान मोरेची पुन्हा एकदा रेड, लगतची दुसरी वारंवार रेड, सलग रेड. जबरदस्त कंट्रोल आपण बघितला समाधान मोरेचा. जे ते पॉइंट मिळत नाहीये परंतु काय कंट्रोल जबरदस्त. पुन्हा एकदा वारंवार जबरदस्त स्टॅमिना असणारा हा खेळाडू संपूर्ण रात्र या रात्रीमध्ये या रजनीमध्ये वारंवार रेड करून या सेमीफायनलच्या मॅचमध्ये सुद्धा अजून आपला स्टॅमिना शिल्लक ठेवलेला आहे. तो म्हणजेच रोहन पाटील या खेळाडूने. समाधानला मात्र आता बाद केलेला पाहतोय आपण. सुंदर डिफेन्स आणि 14-15 कमबॅक केलाय. कधी इकडे कधी तिकडे सामना बोलतोय सेमीफायनलचा. पांडवादेवी रायवाडी विरुद्ध जय हनुमान धेरंड. एक मात्र गुणांनी पिछाडीवरती. तिसरी सलग, चौथी सलग रेड रोहन पाटील. 4च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ. एका बाजूला आपण बघतोय त्या ठिकाणी आहे मंथन, दुसऱ्या बाज कोपऱ्यामध्ये विराज राणे मात्र रिक्त हाताने परतलाय. आता रेडवरती केदारलाल. पंधरा 14 रसिकांना सुद्धा आनंद पाहिजे. गणागाती हल्ला होईल का? रोहन पाटील आज खरोखर वादळी केली. हा हिरा आज खरोखर चमकलाय मैदानात. तुफानी वेगाचा आणि दमाचा खेळाडू सुमित पाटील याला चांगली साथ देतोय. प्रयत्न छान. उभा टाकला आणि रोहन पाटील मैदानाच्या बाहेर. आणि आता मात्र वेगाचा वास्या चढाई करेल प्रशांत जाधव. धुमाकूळ घालू शकते मैदानात. 2 गुणांची आघाडी रायवाडी संघाकडे. मात्र ही आघाडी नाजूक आहे. समीर हिरवे सारखा मध्यरक्षक, सुमित पाटील सारखा कोपरा रक्षक, तर इकडे मंथन दंत, केदारलाल आणि जबरदस्त भिंत अर्थात विराज राणे तुम्ही पाहताय. थर्ड रेडची स्वतःवर जिम्मेदारी असा बक्कासूर अर्थातच वेगवान केली प्रशांत जाधवची. आता मात्र कडा मुकाबला. उभा टाकला. काही म्हणावं या केलीला. थोडा मार लागलेला आहे. समीर हिरवेचा जबरदस्त पुश आपण बघतोय. प्रशांत जाधव कोर्टच्या बाहेर जातोय आणि त्याच वेळेला 15-16 असा मॅच आपण इकडे बघतोय. एक मात्र गुणांनी पिछाडीवरती थोडीशी दुखापत जरूर झाले. वय वर्ष 18
आणि काय कमालीचा संघर्ष. समीर हिरवे कमी वयात मोठी उंची. आरके ग्राफिक्स फ्लेक्स फिटिंग किरण पाडावे यांच्या माध्यमातून आपण चेक बॅनर आपण पाहिलेले आहात. स्पॉन्सरशिप करण्यात आले. धन्यवाद. ज्यावेळी अलिबाग रेवस पंचवर्षीय स्पर्धा झाली त्यावेळी सुद्धा त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप होती. धन्यवाद त्यांचं सुद्धा. आणि आता सुद्धा या जिल्हास्तरीय स्पर्धेला धन्यवाद. आभारी आहोत. पार्थ कडवेसाठी पारितोषिक आलेलं आहे. अर्थात प्रसन्न साहेब सुर्वे आणि नितेश राऊत यांच्याकडून पारितोषिक आलंय. संपूर्ण स्पर्धा पार्थ कडवे यांनी ही या ठिकाणी अगदी उघड्या डोळ्यांनी पाहिली. त्यासाठी पार्थ कडवेला येथे 200 रुपयाचं पारितोषिक प्रसन्न सुर्वे आणि नितेश राऊत यांच्याकडून आलेलं आहे. आता मात्र वापर शेवटची 5 मिनिटं बाकी. आजच्या स्पर्धेला आपण बघतोय मागील गेली स्पर्धा आणि आजची स्पर्धा या दोन्ही स्पर्धेला वायफायची व्यवस्था जी केली गेलेली आहे ती श्री समर्थ कृपा सोंडी वायफाय यांचे मनापासून आभार असणार आहे. गेल्या 2 स्पर्धेमध्ये लागोपाठ त्यांनी वायफायची व्यवस्था केली आणि ही स्पर्धा आपल्या घराघरापर्यंत 185 देशापर्यंत पोहोचवण्यासाठी अर्थात आमची एके यूट्यूब वाहिनी याच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा एके स्पोर्ट अलिबागच्या माध्यमातून आपण घराघरात पोहोचवली आणि त्याचं वायफाय हे श्री कृपा यांच्याकडून या ठिकाणी प्राप्त झालं होतं. त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. लाजवाब खेळी आपण पाहताय. ही जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा सामना बरोबरीत आणलाय. इथे जय हनुमान धीरण संघ कमबॅक करतोय. सेकंड हाफ मध्ये आपण पाहिला तर सामना अगदी 16-16 वरती आलाय. केदार लालची रीड 7च्या डिफेन्स मध्ये केदार अजूनपर्यंत सक्सेस नाही आहे. पॉइंट प्राप्त होत नाही आहे. सुमितचा जबरदस्त ब्लॉक, अत्यंत जबरदस्त मिडल लाईन वरती ब्लॉक केला होता सुमित पाटीलने केदार लालला आणि जबरदस्त सपोर्ट. काय व्यूहरचना आखली गेली आहे. बुचकुल्यात पडलाय. दोन्ही संघ 16-16 गुणांवर. प्रयत्न छान. सुपर डकल. रायवाडी 18 करा, तो 17 करा. रायवाडी 18 धीरण 17. 18 करा. 18-20 नाही आहे. गुणफलक बघा. गुणफलक व्यवस्थित करा. 18-17. वॉक लाईन वरती क्रॉस करून सुमित पाटील पुन्हा एकदा आपल्या कोर्ट वरती परतला. त्याला प्रत्युत्तर मंथन दंत चढाई करेल. मंथन दंत रिक्त हाताने परतला. पुन्हा एकदा सुमित रेड वरती पुन्हा एकदा वॉक लाईन वरती क्रॉस करून या ठिकाणी आलाय. अत्यंत जबरदस्त मॅच सेमी फायनलचा. हृदयाचे ठोके वाढवणारा, धगधग वाढवणारा काट्याची टक्कर दोन्ही संघामध्ये सेमी फायनल मध्ये आपण बघतोय. पांडवादेवी रायवाडी विरुद्ध जय हनुमान धीरण.
1 गुणांची नाममात्र आघाडी. आता मात्र डू ऑर डाय याचीच आता मात्र प्रतीक्षा होती. उभा टाकला आणि क्षेत्ररक्षण. अतिशय नाजूक परिस्थिती मैदानात आहे. अंतिम सामना खेळण्यासाठी कोणता संघ पात्र ठरेल? पांडवा देवी रायवाडी की धेरण? रायवाडी जर विजयी झाली तर 2000 रुपयाचं पार मालक चढवत मध्ये टाकून लिफ्ट मध्ये बसून वरती नेतात सारखं एकदाच पाठवा. प्रशांत चिंबुलकरचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व. पुन्हा एकदा भविष्यवाणी. रायवाडी विजय झाली तर 2000 रुपयाचं पारितोषिक आणि जो कोणी विजयी होईल त्यासाठी श्री राजनभाई नार्वेकर यांच्याकडे 2000 रुपयाचं पारितोषिक. ऑफरच ऑफर आहेत. बघूया काही मिनिट अंतिम सामन्यापासून एक पाऊल लांब म्हणावं लागेल. विजयाचा शिलेदार कोण होईल? फायनलचा फेरा कोणाकोणामध्ये होईल ही आता मिनिट आपल्याला उत्तर देतील. या वाऱ्यानं मावलणारी जातही आमची नव्हे. तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे. आमचे खरोखर रसिक वर्ग पूर्ण गारटलेला दिसतोय. समोर जी खरोखर साडी लावलेली आहे त्याचा आता मात्र आस्वाद घेत असताना जर 5-5 सगळ्यांकडून प्रशांत ताटे, मिलिंद काटे यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आनंदाचा पाऊस. 18-18 सुमित दोरणे आणि यशस्वी लाजवाब केली. लोण्याचा बोसा पडतोय. 4 गुण. थोडा मार लागले बघा. प्रथमोपचार घ्या. स्प्रे घ्या जरा. खांदा उतरलेला आहे. सुयोग चिमुलकर आज खरोखर जबरदस्त कामगिरी आपण पार पाडलेली आहात. जबरदस्त वेगवेगळ्या हेअरस्टाईल आपल्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळत आहेत. कातलपाड्याचा चॉकलेट बॉय म्हणून त्याची ओळख आहे. आज काही झोप लागणार नाही. स्पर्धा आज यशस्वी झालेली आहे. आज रसिकांना तुफानी आनंद झालेला आहे. चढाईची धुरा. शेवटची 2 मिनिटं. चला चला चला
चला चला. चला चला. आज 6 वाजतात वाटतं. खल्लास 6 काय आता गेलेली आहे. सूर्य ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित राहणार. ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार सूर्य भगवान. रसिकांना सुद्धा राक्षसी आनंद, असुरी आनंद झालेला दिसतोय. मोठमोठे गार झाले थंडीमध्ये असं म्हणावं लागेल. आता गंमत मध्ये नाही म्हणून चालणार. थंडीने सर्वांना गार केले. ज्याला ज्याला फशिपला जायचंय त्याला पहिला पुकार. वाटचाल करा. सामना अगदी थांबलेला आहे. जेथे आपण पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. 22-18 असा मॅच आपण पाहतो. जेथे रायवाडी संघ 18 वरती आहे आणि 22 गुणांवरती जय हनुमान धैरण हा संघ आहे. पंचांचा रिव्ह्यू या ठिकाणी आपण तपासला जातोय. अनिल सर आणि त्या ठिकाणी महेंद्र नाईक आणि या ठिकाणी या रणजित तुंतुने आणि त्या संपूर्ण कमिटीने हा रिव्ह्यू या ठिकाणी पाहिला आहे आणि आता निर्णय आपल्या समोरती असेल. शांतरा शांतरा. चला चला. निर्णय द्या. महिला भगिनींना सुद्धा आनंद झालेला आहे. सामन्याला सुरुवात. वापर होतोय रोहन पाटीलचा. 18-22 रायवाडी 18 धैरण 22 असा हा गुणफलक आपण पाहतोय. अंतिम सामना खेळण्यासाठी कोण पात्र ठरेल? त्याला प्रत्युत्तर प्रशांत जाधव याचं.
19-22 क्षणाला उत्कंठा वाढणार. काय घडणार, काय बिघडणार. आता मात्र कृष्ण नीती शकुनीची चाल चालावी लागेल. आता मात्र कृष्ण नीती असेल. लक्षात ठेवा, अशा वेळी टाइम आउट असणं किती महत्वाचं आहे आपल्याकडं. शेवटच्या क्षणाला जपून ठेवणं ही खरी स्ट्रॅटेजी आहे या मैदानावरची. थर्ड रेड डू और डाय रेड 22-20 असा मॅच सेमीफायनलचा. रोहन पाटील रेड वरती. आता मात्र काय होईल, हृदयाचे ठोके वाढतील. रोहन पाटील तारुपचा एका साबित होईल का? 21-22. आता मात्र गुणसंख्या मिळवणं कठीण काम आहे. हो काही म्हणावं या केलीला. वादली केली. ज्याने क्षेत्ररक्षण केलं, काही नजरहटी दुर्घटना घडली. प्रशांत जाधव निघणारच, मात्र मागून डिफेन्स केलं गेलं, रोखलं गेलं. स्मिथ मात्रे चमकला मैदानात. चमकला. जबरदस्त बॅकहोल्ड. शेवटच्या रेड वरती प्रशांत जाधवला जबरदस्त बॅकहोल्ड करून या स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रवेश केलाय. तो म्हणजेच जय हनुमान हेरंड या संघाने. कमालीचा संघ